नमस्कार, मी श्री पूजक चेतन चौधरी. माझ्यातर्फे सर्वांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जसं की आपण जाणता, आज नवरात्राचा 9वा दिवस म्हणजेच उत्थापनाचा दिवस म्हणजेच सांगतेचा दिवस असं म्हटलं तर ते चुकीचे ठरणार नाही. आणि आज या दिवशी आमच्या दशमहाविद्या या पूजेच्या प्रयत्नातला आम्ही 5वी महाविद्या सादर करतो आहे. याचं नाव आहे त्रिपुर भैरवी. त्रिपुर भैरवीचं वैशिष्ट्य असं आहे की कालीमाता, देवी कालीमाता ही काही काळासाठी गुप्त रूपात वावरत होती. तर तिचा निश्चितपणे शोध घेण्यासाठी भगवान महादेवांनी नारदांना हे कार्य सोपवले. आणि हे कार्याच्या दरम्यान नारदांना एक सुमेरू पर्वतावर तिचा शोध लागला. आणि नारदांनी भगवान महादेवांशी तिनं विवाह करावा असा प्रस्ताव ठेवला. आणि ही भावना लक्षात येतात ती अतिशय सुकोमल आणि तेजस्वी रूपात प्रकट झाली आणि तिचंच नाव त्रिपुर भैरवी असं झालं. आणि ही पूजा ही बांधण्यासाठी आम्हाला श्रीनिवास जोशी, श्रीपूजक चेतन चौधरी, मनोज मुनीश्वर, लाभेश मुनीश्वर या सर्वांचं सहकार्य लाभलं. एक मिनिट. तिचं स्वरूप असं आहे, हजारो उगवत्या सूर्याप्रमाणे जिचा प्रगत तेजस्वी वर्ण आहे, जिच्या केशजटांमध्ये चंद्रकला शोभत आहे, रक्त चंदन रंजित जिच्या चारही हातात जपमाळा, ग्रंथ, अभय व वरद हस्त शोभत आहेत, ही त्रिनेत्री असून मंदस्मित मुखमंडल असलेल्या श्री त्रिपुर भैरवी मातेला मी सादर नमस्कार करतो.